नमस्कार मित्रांनो, आज आपण स्क्वेअर ऑफ स्ट्रेट लाईन क्लास 12 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणताय आपण? ठीक आहे. तर इफ द लाईन, एक लाईन दिली आहे. ठीक आहे. कोणती लाईन आहे? 4x - 5. आता याच्याकडे पाहूनच समजत आहे की स्ट्रेट लाईन आहे, कारण लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल हे तुम्ही शिकत आले 9th पासून. ठीक आहे. हे स्ट्रेट लाईन. ठीक आहे. फिलहाल के लिए स्ट्रेट लाईन कोइंसाइड्स विथ द वन ऑफ द लाइन्स. हे लाईन कोइंसाइड आहे का? ही वाली जी लाईन आहे ना, ते कोइंसाइड्स आहे वन ऑफ द लाइन्स. इथे एक शब्द वापरला आहे की वन ऑफ द लाइन्स. ठीक आहे. लाइन्स म्हणजे एक किंवा दोन, म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. त्या लाईनला हे वाली लाईन कोइंसाइड आहे. ओके, किती आहे ते मी पाहायचं. ठीक आहे. गिवन बाय ax² + 2hxy + by² 0. पण सर, हा वाला तर कंबाईन इक्वेशन पे दोन लाईनच्या बरोबर आहे ना, हे तर आपल्याला माहित आहे. ठीक आहे. देन शो दॅट 25a + 40h + 60b = 0. लक्षात घ्या की जेव्हा ए एच आणि बी जर आला ना, तर पहिले बू आली पाहिजे, वाच आली पाहिजे. कोणाची माहिती आहे? ऑक्झिलरी इक्वेशन. ठीक आहे. असा जर दिसला ए एच बी, समजूनच ज्याच्या ऑक्झिलरी इक्वेशन लावायचं. समजलं ना? ए एच बी जर दिसला तर ही गोष्ट लक्षात ठेवा टकाटक मध्ये. ठीक आहे. ओके, आता मग आली तर असलच वाच. ठीक आहे. बरोबर आहे की ऑक्झिलरी इक्वेशन लावायचं. आता क्वेश्चनले पहिले शो द्या करायचा. ओके, हे कहाणी माहिती आपल्याला, पण आपल्याला दिला काय ते समजू. एक लाईन दिली आहे. फिलहाल के लिए समजा एक लाईन दिली आहे. सपोज द्या एक लाईन जर दिली असेल तर पेन नाही निघत. हा, एक लाईन आपल्याकडे दिली आहे. ध्यान से देखो कौन सी. ठीक आहे. हे वाली लाईन दिली आहे आणि हे वाली जे लाईन आहे, पहिले हे जे लाईन्स आहे, पेअर ऑफ लाईन समजा. ठीक आहे. तर हे वाली लाईन मान के चलो. आता आपण तर फील करू. समजा का करू? फील. ठीक आहे. तर मानून चालू ax² + 2hxy + by². हे वाली लाईन ओरिजिन मधून जातात आणि अशी असेल असं समजा. ठीक आहे. ओरिजिन मधून जातात. फील करा कोणसी? ये वाली खतरनाक लाईन हे वाली. समजलं ना? एवढी गोष्ट मी क्लासमध्ये पुरा डिटेल सांगितलं, पटलं ना? पण आता फिलहाल केली ती डिटेल सांगायची वेळ नाही ना, बोर्डाचे पेपर जवळ येतात. बरोबर आहे का? एक लाईन आता का वालपा. आणि एक महत्वाची गोष्ट काय माहिती आहे, या चॅप्टर मध्ये फील करायला लागते. ज्याला फील करून समजला ना, मग कसा आडवा उभा कसाही क्वेश्चन विचारले सॉल्व्ह होऊन जाते. पटलं ना? ठीक आहे. तर मान के चलो हा वाला या लाईनचे कंबाईन इक्वेशन आहे. ठीक आहे. तर काय म्हणतात, इफ द लाईन 4x + 5y, म्हणजे हे वाली मान के चलो हे 4x - 5y = 0. तर फिलहाल के लिए लावारिस लाईन इकडे असेल, याची लाईन. समजलं ना? हे दोन कोणाची? याची लाईन. ठीक आहे. तर लावारिस लाईन इकडे आहे. हे लाईन का धंदे करताय कोइंसाइडचा अर्थ काय होता हे समजा. ठीक आहे. कोइंसाइड म्हणजेच आपल्या गावठी भाषेत एकाच्या उरावर एक, म्हणजे ठीक आहे. समजलं? म्हणजे तेच लाईन त्याच्या उरावर बसली, याला कोइंसाइड म्हणतात. एकावर एक. ठीक आहे. याला कोइंसाइड म्हणतो. ठीक आहे. तर हे वाली जे लाईन आहे हे कोइंसाइड आहे. कोणाला? ठीक आहे. विथ वन ऑफ द लाईन्स. या दोन लाईन पैकी ठीक आहे, एकावर तरी पडलेली हे वाली लाईन आहे. ठीक आहे. तर फिलहाल के लिए हे वाली लाईन मी ब्लू मध्ये काढलो. तर मानून चालू हे वाली लाईन ब्लू वाली, हे वाली लाईन उचलून येथे आणतो कोइंसाइड. ठीक आहे. क्वेश्चनचा अर्थ समजला. असा जर असेल तर का करता की तुम्ही शो करून दाखवा की देन शो द्या 25a + 40h + 16b. ठीक आहे. एक काम करतो फिलहाल के लिए. ओके, मी काय करतो गिवन लाईन इज. बरं, लाईन म्हणता, लाईन्स नाही म्हणता. लाईन म्हणजे का राहील गिवन लाईन इज 4x - 5y = 0. फटाके साथ याचा स्लोप काढा. ठीक आहे. तर स्लोप का होईल तुम्हाला माहित आहे स्लोप का होते. ठीक आहे. डायरेक्ट याचा फॉर्म्युला आहे का की स्लोप म्हणजे -a/b होते. ठीक आहे. स्लोप का होते? -a/b. माहितच पाहिजे. ठीक आहे. पटलं? आता हा ax आणि प्लस b ax + by = 0 असा फॉर्मॅट असेल. तर फिलहाल के लिए पाहता a का राहील मायनस लिहा. a म्हणजे 4 आणि b म्हणजे -5. ध्यान से देखो बरं, b म्हणजे मायनस आहे. ठीक आहे. तर म्हणजे स्लोप का राहील? स्लोप राहील. आता स्लोपला m ने डिनोटेट करते, तुम्हाला माहित आहे. तर m = किती याला 4/5. पहिलं 4/5 तर येऊनच गेला. ठीक आहे. का? स्लोप. ठीक आहे. कोणाच्या? यावाल्या लाईनच्या. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की यावाल्या लाईनचा स्लोप आणि यावाल्या लाईनचा स्लोप इक्वल आहे, कारण कोइंसाइड आहे ना. हे तर गोष्ट क्लिअर आहे. ओके, आता इकडे आहे का एवढी स्लोप भेटला. आता एक काम करता मी या खूपच्या मध्ये लिहिता का हो की जे हे वाली इक्वेशन दिली आहे कोणती आहे ax² गिवन पेअर ऑफ लाईन्स. ठीक आहे. पेअर ऑफ लाईन्स इज कोणती आहे इज दिलेली लाईन ax² + 2hxy
प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता तुम्हाला मी सांगितलं की जेव्हा AHB आला समजून ज्याचं ऑक्झिलरी इक्वेशन लागणार आहे. ठीक आहे. तर ऑक्झिलरी इक्वेशन कसं बनवायचं पहा. तर याला एक काम करा, डिवाइड बाय एक्स स्क्वेअर ऑन बोथ साइड. ठीक आहे. ओके, एक्स स्क्वेअर ने डिवाइड करा. ठीक आहे. फायदा सांगतो याला मी काम नसा केलो तो थोडा वेळात सांगतो पहा. ठीक आहे. फिलहाल के लिए तुम्ही एक्झामच्या दृष्टीने लक्षात घ्या की एक्स स्क्वेअर ने जर डिवाइड केल्या एक्स स्क्वेअर उडल ना आणि ए एकटाच राहील. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. तर फिलहाल के लिए एक्स स्क्वेअर ने डिवाइड केल्या तर येतं पहा येतं एक्स स्क्वेअर ने डिवाइड करा, फील करा एक एक्स कटल पण 2h आणि y बाय एक्स आहे. पहा ध्यान से देखो एक एक्स उडला पण एक राहील. आता इकडे पहा इकडे b जसा आहे तसा आणि y स्क्वेअर आणि बाय एक्स स्क्वेअर आणि पुढे चालून जर मी याच्या दोघांच्या उरावर जर 2 बसवलो तर एक नंबर झाला. ठीक आहे. आता फिलहाल के लिए मी एक काम करता की b y बाय एक्स चा होल स्क्वेअर प्लस 2h आणि y बाय एक्स प्लस a आणि इज इक्वल टू 0. इकडे इज इक्वल टू 0 लिहायचा राहिला. ठीक आहे. ओके, काही गोष्ट होते. ओके, विसरून जाणार होते. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, आता सुनो मेरी बात. ठीक आहे. आता मी हा वाला पॉइंट पुन्हा हटवत आहो. ठीक आहे. स्लोप तर तसाच राहू देता, फक्त स्लोप ठेवत आहो. इथपर्यंत क्लिअर आहे. आपल्याला पाहिजे जादा. आता पहा एक गोष्ट तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे. कोणती गोष्ट माहिती आहे पहा. ओके, फिलहाल केली एक गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे की सर एखादी जर पेअर ऑफ लाईन्स ओरिजिन मधून पास होत असेल ठीक आहे तर त्याचा स्लोप एम इज इक्वल टू वाय बाय एक्स राहते. ध्यान से सॉरी असं लिहिण्यापेक्षा y बाय एक्स राहते किंवा एक ऐका याला मी पहिले लिहितो y इज इक्वल टू mx राहते. तर y इज इक्वल टू mx चा स्वरूप m इज इक्वल टू y बाय एक्स. ओके, ठीक आहे. ते गोष्ट कशी लक्षात ठेवायची की जेव्हा ओरिजिन मधून पास होते डंके की चोट पर y इज इक्वल टू mx राहते आणि ओरिजिन मधून पास नाही झाली तर प्लस c लागते. बरोबर आहे. पण सध्या ओरिजिन मधून पास याले पाहिला तर ओरिजिन मधून पास होता. ठीक आहे. तर मग मला सांगा आता ध्यान से देखो मी काय करतो ऑक्झिलरी इक्वेशन b जिथं जिथं पहा येतं लिहा की टेक असं लिहून टाका. टेक एम इज इक्वल टू वाय बाय एक्स लिहून टाका. ठीक आहे. म्हणजे जिथं जिथं वाय बाय एक्स आहे तिथे एम घुसाडा. बरोबर आहे. का घुसाडाचा आहे एम. ठीक आहे. आता पहा प्यार से देखो बी जसा आहे तसा इथं एम लिहा पण अंदर का एम लिहा सलाब पर का चालू आहे तर 2. ठीक आहे. लिहा. ठीक आहे. प्लस 2h आणि वाय बाय एक्स म्हणजे एम आणि बिचारा हा तर येते एकटाच. बरोबर. आता एक काम करा एम ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. चला घुसाडा बरं येते का होईल पहा 4/5 चा स्क्वेअर जिथे जिथे एम 2h आणि 4/5 एक काम करतो h बरोबर लिहिता आणि a इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे मिटवून टाकतो कशाला फालतू त्रास नाही का. ओके, आता काय होईल पहा b. ठीक आहे. आणि इथे 4 चा स्क्वेअर 16 आणि इथे 5 चा स्क्वेअर 25. आता चोलर गोष्ट तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे. इथे काय होईल पहा हा इकडे आहे का 2 4 चा 8h आणि बाय 5 प्लस a इज इक्वल टू 0. आता आपल्याला तकलीफ कोण देता पहा. ध्यान से देखो इथे 25 ना तर तकलीफ आपल्याला 25 देता. हा नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे इक्वेशन असा जर आला तर किती बढिया स्मूथ आहा ला ला ला. ठीक आहे. बरोबर आहे. स्मूथ वाटते. बरोबर आहे. आणि इकडे पहा बरं 25 त्रास देताय ना तर मी काय करता पण 25 ले खतम करतो. ठीक आहे. खतम कसं करायचं मिटवायचं नाही. ठीक आहे. मी काय करता मल्टीप्लाय बाय 25 ऑन बोथ साइड. ठीक आहे. फायदा काय होईल पहा ध्यान से देखो. ठीक आहे. तर इकडे जर 25 ने मल्टीप्लाय करा 25 खतम म्हणजे काय येईल पहा 16b. ध्यान से देखो 16 प्लस इथं 25 ने मल्टीप्लाय करता तर 5 5 जा 25 म्हणजे 8 म्हणजे 40 आणि h एवढं तर का नाही तुम्हाला आले पाहिजे. ठीक आहे. तेव्हा तुम्ही 12 गेले. ठीक आहे. आणि इकडे काय होईल पहा 25a आणि इज इक्वल टू 0. आता नजारा दिसताय का. अरे हो सर नजारा दिसताय. फक्त या नजाराला थोडासा वेगळे अँगल ना दाखवायचा. कोणचा पहा की पहिले 25a ले पहिले लिहा त्यानंतर 40h ला नंतर लिहा आणि 16b लिहा इज इक्वल टू 0 आणि विच इज दॅट इज अ प्रूफ. ठीक आहे. ओके, हा क्वेश्चन 3 मार्काला विचार रिपोर्ट आहे. ठीक आहे. तयारी करा. पुरा टाकाटाक काम झाला. ठीक आहे. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू.